आल्या पाच हो पाच गवळणी बरं का मंडळी. गवळण चालू असताना प्रत्येकानं सोबत गवळण म्हणायची बरं का. पुरुष मंडळ गवळण पाठ नसली जास्त लोड घ्यायचा नाही, पाठीमागं नाना 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 म्हणायचं. आणि महिला मंडळ तुम्ही नानी 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 म्हणा बरं का, म्हणजे आपल्या नानांचा नानीचा उद्धार करायचा बरं का, बाकी काही नाही. आल्या पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करोड, पाच रंगाचा शृंगार करोड, पाच रंगाचा शृंगार करोडी टाळी. पाच हो पाच गवळणी आल्या पाच हो पाच गवळणी हो पाच रंगाचा अंगार करून, पाच रंगाचा अंगार करून, पाच रंगाचा अंगार करून. हे पहिली गवळण रंग सफेद जशीबाई चंद्राची ही ज्योत, हे पहिली गवळ रंग सफेद जशीबाई चंद्राची ज्योत. चांदणी लखलखीत आणि एका तिची मात, गगनी चांदणी लखलखीत ऐका तिची मात. मंथन करीत होती दारात धरोडी कृष्णाचा बाई हात, हे मंथन करीत होती दारात धरून कृष्णाचा बाई हो. पाच हो पाच गवळणी पाच हो पाच गवळ, पाच रंगाचा शृंगार करोड, पाच रंगाचा शृंगार करोड, पाच रंगाचा शृंगार करोड. पाच हो पाच गवळणी आल्या पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून. हे दुसरी गवळण भारी भोळी रंग हळद होणी पिवळी, दुसरी गवळण भारी भोळी रंग हजोनी पिवळी. पिवळा पितांबर नेसुनी आली अंगी बुटेदार चोळी, पिवळा पितांबरने सोनी आली अंगी बुटेदार चोळी. लहान तनु मृगवळी जशी बाई चाफ्याची हो कळी, एक लहान तनु मर कवळी जशी बाई चाफ्याची हो. पाच हो पाच गवळणी पाच हो पाच गवळ, पाच रंगाचा शृंगार करोड, पाच रंगाचा शृंगार करोड, पाच रंगाचा शृंगार करोडी. पाच हो पाच गवळणी आल्या पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून. तिसरी गवळण रंग काळा नेसुनी आली चंद्रकळा, तिसरी गवळ रंग काळा नेसुनी आली चंद्रकळा. काळे काजळ लिहून डोळा रंग तिचा हो सावळा, काळे काजळ लिहून डोळा रंग तिचा हो सावळा. काळी गळसरी घालून गळा आली राज सोहळा, काळी गळसरी घालून गळा आली राजस हो. पाच हो पाच गवळणी पाच हो पाच गवळ, पाच रंगाचा शृंगार करोड, पाच रंगाचा शृंगार करोड, पाच रंगाचा शृंगार करोडे. पाच हो पाच गवळणी आल्या पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून. हे चौथी गवळण रंग लाल 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 ही लाल, चौथी गवळ रंग लाल 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 ही लाल. काळे कुमकुम श्री लाल भांगी भरोनी गुलाल, काळी कुंकुम श्री लाल भांगी भरोनी गुलाल. रंग विढाला जशी बाई डाळिंबीचे फुल, मुखी रंग बिडाला जशबा डाळिंबीचे हो. पाच हो पाच गवळणी पाच हो पाच गवळ, पाच रंगाचा शृंगार करोड, पाच रंगाचा शृंगार करोड, पाच रंगाचा शृंगार करोडी. पाच हो पाच गवळणी पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून. हे पाच गवळण हिरवा रंग पाहता उभ्या झाल्या दंग, पाचवी गवळ हिरवा रंग पाहता उभ्या झाल्या दंग. काकणाचा पहा रंग जशी बाई आरशात जडल्या बिंब, हिरव्या काकणाचा पारंग जसे बयाच्यात जळले बिंब. फुगडी खेळता कृष्णा संग गातो एक नाचा भंग, हे फुगडी खेळता कृष्णा संग गातो एक नाचा भंग. पाच हो पाच गवळणी पाच हो पाच गवळ, पाच रंगाचा शृंगार करोड,
पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी एक पाच हो पाच डोळणी आल्या पाच पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी अरे हो गण झाला त्यानंतर गवळण झाली थोडा आवाज शार्प करा जरा एकदम क्लिअर आवाज करा थोडा विको आणखी कमी करा आणि आवाजच द्या वाट गण झालं गळून झाली यानंतर भारुडाच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची बरं का ती मंदी अशी बरं का तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल बरं का संभाजीनगरकर मंडळी बरं का तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल बरं का महिला मंडळ पण मागच्या महिन्यामध्ये बरं का माझं लग्न झालं बरं का खरंच लग्न झालं आपल्या गावातलं आलतं वारड माझ्या लग्नाला कोण कोण आलतं हातवर करा बरं माझ्या लग्नाला कोण कोण आलतं वा 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 बरेच जण आलते बरं का ही म्हातारी आली ती चष्म्यावाली आता कशी लागली डोळे वाटरून पाहिला आता काय सांगायचं म्हणली पोरगले चांगले देख ना दिवाळी तोंडावर ना खाय पण ते काही का ना बरं का लग्न एवढं थाटात पार पडलं पण घाईमध्ये तुम्हाला माझा नवरा दाखवायचा राहून गेलं बरं का माझे मिस्टर बरं का माय हजबंड आमच्या पिंटीचे पप्पा कुठं बसल्या तू उठा कसा दिसतोय आमचा जोडा कसा दिसतो माझा परश्या पण तुम्ही म्हणाल पोरी तू एवढी तरणी दिसतीस तुम्ही म्हणाल तू एवढी तरणी दिसतीस मग मॉडेल का जुनं पकडलं पण बरं का आमच्या यांचं की नाही एक स्वभाव फार गोड आहे बरं का पाहिजे तुम्हाला खाली बसव उठा पाहिलं किती गोड स्वभाव आहे बसव खाली उठा पाहिलं किती गोड स्वभाव आहे बरं का महिला मंडळ हॉल थोडासा कमी करा हॉल कमी करा थोडा हॉल इफेक्ट येतो हाल हाल तो हॉल कमी करा जो हाल चल कर नाहीत कवर हाल चल इथे हे बॉक्सचा आवाज वाढव थोडासा हाल चल बरं का महिला मंडळ नवरा असा पाहिजे बरं का नवरा असा पाहिजे बस म्हणलं की बसला पाहिजे उठ म्हणलं की उठला पाहिजे आणि एक तडाखा दिला की डांबरीनं पळ सुटला पाहिजे बरं का पण काय सांगायचं असू द्या तुम्हाला फार आनंद झाला बरं का चौथ पहिला बरं का पण तुम्ही म्हणाल काय सांगायचं मावशी बरं का लग्न झालं बरं का लग्न झालं नांदायला गेले काय सांगायचं लग्न झालं नांदायला गेले पण मॉडेल कडून निघाले बघतो कसा बघा खेळ तुम्ही मनाला आल्यालाच लागली नवऱ्याचं घरनं सांगायला हिला नेमकं झालं तरी काय पण मला सांगा संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे का नाही चांगलं घर पण काय सांगायचं लग्न झाल्यापासून बघते मोडद्यानं साधं घर तरी बांधलंय का आणखीन हसतो कसा बघा की मोड कसं घर आणि पडकंच छप्पर बरं का मंडळ मोडकाच घर मी म्हणते असं मोडकं पडकं घर राहायला काय हरकत नाही पण कमीत कमी घरामध्ये देवाला देवघर तरी पाहिजे का नाही देवाला देवघर कारण किती मोठं घर असू द्या बरं का त्या घरामध्ये जर देवाला देवघर नसेल तर घराला शोभा नाही किती मोठा बंगला असू द्या त्या बंगल्याच्या समोर जर तुळशी वृंदावन नसेल तर बंगल्याला शोभा नाही तसं तर हा माणसाचा जन्म आहे माणूस किती मोठा असू द्या परंतु त्याच्या अंतःकरणामध्ये आणि त्याच्या जीवनामध्ये जर साईंची भक्ती नसेल तर महाराज म्हणतो त्याच्या जीवनाला सुद्धा काही किंमत नाही मन म्हणते मोडकचं घर अणपडकच छप्पर आणि यांच्या देवाला देवघर नाही बघतोय कसं बघा
म्हणून म्हणते दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई हे दादला नको ग बाई मला हा नवरा नको ग बाई हा दादला नको नवरा नको हा दादला नको ग बाई ही दादला नको नवरा नको दादला नको ग बाई हा दादला आणि हा नवरा हा नवरा आणि ह्यो ठोंब्या आणखीन बघतोय कसं बघा पण काय सांगायचं तुम्ही म्हणाल नुसत्या घरासाठी नवरा सोडतीस का पोरी पण नुसत्या घरासाठी नवरा सोडायला मी काय वेडी आहे होय मला सांगा अंगावर नेसण्याकरता चांगली साडी पाहिजे का नाही चांगली साडी पण काय सांगायचं अहो लग्न झाल्यापासून बघतोय मोडदन साधी साडी तरी घेतली का पण तुम्ही म्हणाल आत्ताच 5 साड्या बदलल्यास की म्हणाल का आत्ताच 5 साड्या बदलल्यास की पण या 5च्या 5 साड्या आमच्या ह्यांनी नव्हत्या दिल्या बरं का ह्या 5च्या 5 साड्या आमच्या अध्यक्षांनी मला भेट दिल्या बरं का अध्यक्ष म्हणले ताडे काळजी करू नको आमच्या गावाला येतीस मग जुनी साडी का घालतीस म्हणून 5च्या 5 साड्या आमच्या अध्यक्षांनी मला भेट दिल्या म्हणून तरी कशी बसी 4 चौघीत आली नाही तर काय सांगायचं लग्न झाल्यापासून घरात गाऊनवरच बसत होते अहो लगीन झालं तसं एकच साडी तीच पिळावी तीच नेसावी तीच पिळावी तीच नेसावी अहो यांच्या त्रास नव 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही रोज आंघोळीची गोळी घेते मग काय करू फाटकचं लुगडं आणि तुटकीचं सूड फाटकं लुगडं आणि फाटकी साडी कोणती फाटकी ऐका ही साडी फाटकी का नाही अजून कारण आजकाल भिकारी सुद्धा फाटके कपडे वापरत नाहीत कारण भिकारी सुद्धा स्टँडर्ड झालेत हा म्हणून नाथ महाराज म्हणतात मग फाटकं लुगडं कोणतं आहे का कारण या कलियुगामध्ये माणुसकी नावाचं लुगडं फाटलं अजून आणि नाता नावाची चोळी फाटलेली आहे तिला शिवण्याकरता प्रेम नावाचा धागा पाहिजे आणि विश्वास नावाची सोयी पाहिजे परंतु आज या कलियुगामध्ये नात्यामध्ये प्रेम राहिलं नाही विश्वास राहिला नाही त्यामुळे नाते सुद्धा जास्त काळ टिकत नाहीत म्हणून म्हणते फाटकाचं लुगडं आणि तुटकीचं चोळी आणि तिला शिवून वापरी म्हणलं पण तिला शिवायला साधा दोरा की हो नाही मी म्हणते महिला मंडळ असू द्या बरं का फाटकी साडी नेसायला काय हरकत नाही बरं का पण मला सांगा कमीत कमी घरामध्ये खायला पाहिजे की नाही जेवायला पाहिजे का नाही पण बघा ना फुकटच्या सप्त्यातल्या पंक्ती खाऊन कसा बोक्यासारखा फुगला आणखीन हसतोय कसा बघा की अहो मला नुसती जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी वर तेलाची धार सुद्धा नाही खोटं सांगत नाही माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं 350 किलो वजन होतं पण यांच्याकडे आल्यापासून कशी झाली बघा ना कारण खायलाच नाही मला सांगा सर्वात जास्त बायकांना काय आवडतो सर्वात जास्त महिलांना काय आवडतं कोण मला भांडायला आवडतं भांडायचा विषय सोडा बरं का सर्वात जास्त बायकांना सोनं आवडतं दागिना आवडतो की नाही खरं सांगा बरं पण काय सांगायचं लग्न झाल्यापासून बघते मोडद्यानं साधा फोटका मिनी तरी गळ्यात बांधलाय का आणखीन हसतोय कसा बघा कुठं हळदी कुंकवाला गेलं कोणी म्हणायचं ताई साहेब त्यांचं नाव घ्या की ताई साहेब त्यांचं नाव घ्या की पण मोडद्याचं नाव सुद्धा घेऊ वाटत नाही पण तुम्हाला सर्वांचा मान राखते बरं का आणि यांचं एक शेवटचं नाव घेते आणि यांना इथं सोडचिठ्ठी देते घटस्फोट वायतकच आणलं असं वाटतं यांना इथं सोडावं आणि चष्मेवालेत ना आमचे त्यांच्यासोबत निघून जावं उपाध्यक्ष आहेत का वजनानं वाटले मला तेवढे उपाध्यक्ष असतील कारण माणसाचं वजन सांगतोय तुम्ही कोण्या पदावर आहेत बरं का पण बरं का जाऊन द्या पहिल्यांदा ह्यांचं नाव घेत आहे का मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका मुंबईला पडला पाऊस जाऊन द्या एवढ्या लांब कशाला तुम्ही एवढा खर्च केला इथंच पाऊस पडते पहा हो छत्रपती संभाजीनगरला पडला पाऊस हडकोला आला सडाका छत्रपती संभाजीनगरला पडला पाऊस आणि हडकोला आला सडाका आणि आमच्या ह्यांना उठला मरायचा तडाका आणखी नाही घेऊ बर तुमची भावकी दिसते बसा खाली घेते डॉक्टरनं सांगितलं जास्त वेळ त्यांना उभं करू नका गुडघ्याचा तरस आहे त्यांना पहाटेच्या पारी कोंबडा कुकत पहाटेच्या पारी कोंबडा कुकत आणि जे आमचं भारूड फुकट बघल त्याच्याकडे बघून कुत्र भुकत मोड कसा पलंग तुटकी शेनवार वर नरम बिछाना नाही सुरतेचे मोती गोळ धाव सोने यांच्या राज्यात लिहिणे नाही एका जनार्दनी समरस झाले तो रस येथे नाही पण जाऊन द्या बरं
आपल्या संसाराचं कारण आहे लोकांना सांगण्यात मजा नसते बरं का. आपल्या जीवनातलं दुःख लोकांना सांगण्यात मजा नाही, कारण लोक असे असतात दादूनो, आपलं दुःख आपल्या जवळ बसून रडून रडून ऐकत असतात बरं का, आणि ते दुसऱ्या पैसे जाऊन हसून हसून सांगत असतात बरं का. त्यामुळे आपलं दुःख लोकांना सांगायचं नाही, पण जाऊन बरं का. नवरा बिचारा कसं का असं बरं का अध्यक्ष, नवरा बिचारा कसं का असं बरं का, पण मला की नाही चांगली सोन्यासारखी 17-18 लेकरं येत का खोटं वाटत. तुम्हाला माझा नंबर 1चा पेंटे दाव का, कुठं बसलाय या हा बाई. सीट बेल्ट बांधवा गा. ओ कसा दिसतोय माझा अमिताभ बच्चन, कसा बसला बघा, का बाबळीच्या खोडावर बसलाय. पिंट्या वर सरा, आवडू नका पाय नुसतं असं अलगद. आईकड नसतो, सारखा बापाकडे असतो. पिंट्या हे बाळा, हे बघ आपले पप्पा, आपले पप्पा. पावळा पप्पांना मस्तपैकी टाटाकर पप्पांना. हे पप्पा इकडे इकडे, इकडे पप्पा, इकडे पप्पा, तिकडं देव बाप्पा, इकडे पप्पा आहेत, ते देव बाप्पा आहेत, इकडे पप्पा. हे बाबा इकडे इकडं असं पप्पांना मस्तपैकी गोड पप्पी द्या असं सगळं ऐकते बरं का. मोडदा बापा गेलाय. पिंट्या मम्मीची केस सोड, केस सोड मम्मीची, मम्मीला टकली करशील. बायका म्हणायच्या मम्मी का बाला जीवन आणले का काय. पिंट्या लय बरं वाटत असं नाही, अशा उतारता माहित अशी कवळी मम्मी सापडली. पिंट्या वर सरा, घसराला खालून वटकन लावती. पिंट्या ए बाळा, मी पिंट्या म्हणलं बरं का, मोठ्यानं अवघ मम्मी म्हणायचं. काय म्हणायचं? अवघ मम्मी. ए पिंट्या अवघ मम्मी. पिंट्याचा डायनामा चांगला मोठा दिसतोय. पिंट्या अवघ मम्मी. पिंट्याचं एवढं वय झालं पण बॅटरी आणखी उतरली नाही. नोकियाचा चार्जर आहे वाटतं. मावशाऊ किती महिन्याचा असेल, किती महिन्याचा असेल? अहो आताशे 6 महिना झाला बरं का. आणखी लेकरला नीट दुधाचे दात पण आले नाहीत बघा. कोण्या गिरणीचं पीठ खातोय कोणास ठाऊक, मूल खातं जडची जड लागते. अहो का रामदेव बाबाचा आटा खातोय कोणास ठाऊक. पिंट्या तुझी चुन्याची डबी लेट वाचली बघ. एकदा जोरदार टाळ्या हो द्या. हा झाला माझा 1 नंबरचा पिंट बरं का. हा 1 नंबरचा पिंट पहिल्या लॉकडाऊन मधला बरं का. तुम्हाला दुसऱ्या लॉकडाऊन मधला धावते बरं का. ओ कसा दिसतोय माझा गुलाबजामुन. थोडासा उन्हानं करपलाय बरं का. पिंट्या सीट बेल्ट बांध बरं का. हा 2 नंबरचा बरं का. हा दुसऱ्या लॉकडाऊन मधलं. पिंट्या कुठं गेलता, कुठं गेलता?
मोठ्यानं कुठे गेलता कुठे गेलता हा संडासला. कार्ट आगाव दिसते तरी म्हणलं इथं आल्यापासून वास कसला येत होता. अरे अशी कामं सकाळी सकाळी आटपायची असतेच म्हणजे दिवसभर मूड फ्रेश राहतोय. पिंट हे बघ आपलं मोबाईलवाला मामाला टाटा मामा रील्स काढतो तुझी इंस्टाग्रामला टाकतो काय की मामा. पिंट्या हे बाळा हे बघ आपला पप्पा पप्पा म्हण पप्पा लाजतो या बापाव गेलाय. बरं का मंडळी काय सांगायचं बरं का पोरग फार गुणाचं बरं का. पण काय सांगायचंय पोरग माझ्याकडे बघून थोडंसं घाबरले बरं का. पोरग माझ्याकडे बघतंय विचार करतंय म्हणतंय मम्मी जरा डेंजर दिसती. पोरग माझ्याकडे बघतंय विचार करतंय म्हणतंय मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसती का नाही बारीक बारीक. पण याला कुठं माहिती मम्मी बापाव गेली म्हणून. पिंट ओलं लागलं मुतलं बितलं नाही ना. तस काय करू नको साडी कालत डायक्लीन करू आणली. काय सांगायचं पोरग फार गुणाचं बरं का महिला मंडळ. पण काय सांगू बाळाला कोणाची दृष्टी लागली का काय कोणास ठाऊक. लेकरला कोणाची नजर लागली का काय कोणास ठाऊक. सकाळपासून पोरग रडायचं थांबना गेलंय पहा. सकाळपासून कार्ट रडायचं थांबना गेलं. ए ना काय झालं ए नाही ए गप नाही तर नरडा दाबीत असते बघ गप. ए गप काय झालं पप्पानं मारलं. ए पप्पानं मारलं हैमान. पप्पाची एवढी हिंमत काळजी करू नको आपण दोघं मिळून पप्पाला मारू. ए गप गप भूक लागली तुला मग प्यायचं. एक शेवटचा काय सांगायचं शेजारची म्हातारी पळत आली मला म्हणली ताईडे त्या पोरला पिंक ग्रेप बॉटल म्हणते ते पाजून बघ. वळवळ करू नको बघा आता का. शेजारची म्हातारी पळत आली मला म्हणली पोरी ते पोरला पिंक ग्रेप बॉटल म्हणते ते पाजून बघ. पोरग रडायचं थांबल. खोटं सांगत ना मावशी त्या म्हातारीचं ऐकलं. पोरला चांगली 2 बाटली दारू पाज. मी कशाला कमी करते पण तरी सुद्धा पोरग रडायचं थांबना गेलं बरं का. एक शेवटचं अंगागीत गाऊन बघते. पोरग रडायचं थांबलं तर ठीक नाहीतर बापाची हवाली करते. आणि बघतोय कसं बघा ते रडता राही ना बाळ माझं रडता राही रडता राही ना बाळ माझं रडता राही रडता राहिना रडता राहिना रडता राहिना रडता राहिना. मन परी करीतो चंदन रडतो हा सुंदर सुंदर. नाना परी करतो चंदन रडतो हा सुंदर सुंदर. याचा डोळा लागेना रडता राहीना बाळ माझं रडता राहीना रडता राहीना बाळ माझं रडता राहीना. मोठ्या ना रड नाही तर बुक घाली ना वाठना सिंगल फेज लाईट आहे बरं का. व्होल्टेज कम पडते. नाना परी करीतो छंद रडतो हास बंद सुंद नेत्रातोने वाहती बुंद याचा डोळा लागेना रडता राहीना बाळ माझं रडता राहीना रडता राहीना बाळ माझं रडता राहीना रडता राहीना बाळ माझं रडता राहीना रडता राहिना रडता राहिना. मन परी करीतो चंदन रडतो हा सुंदर सुंदर. नेत्र वाटे वाहती बुंद त्याचा डोळा लागना. रडता राहिना बाळ माझं रडता राहिना रडता राहिना बाळ माझं रडता राहिना रडता राहिना रडता राहिना रडता राहिना.
बस वर कशाला आला, बस खाली. कुठे गेलाय वर? खुशाल मम्मीला लाता मारतो. पोटी भरून आदम सर्वांगी सुटला घाम, एका जनार्दनी प्रेम येशुदेसी मावेण. बरका मंडळी, असा सोन्यासारखा संसार बरका महिला मंडळ. सोन्यासारखा संसार, सोन्यासारखे लेकरं बाळावं, सोन्यासारखा नवरा बघतोय कसा बघा. पण काय सांगायचं, संसाराला लागली नजर बरं का, माझ्या संसाराला लागली नजर आणि माझ्या नवऱ्याला लागलं दारूचं व्यसन. पण तुम्ही म्हणाल यांना घेताना कधी पाहिलं? आमचे हे बरं का तसे रोज रोज घेत नाहीत बरं का, स्टँडर्ड आहेत खूप. रोज रोज घेत नाहीत, फक्त आठवड्यातून 6 दिवस घेतात. रविवारी तेवढी सुट्टी टाकतात, तशी इमानदारीत बरं का. पण जिचा नवरा, हॅलो थोडं कमी करा बोलताना, आवाज दे ना माझा. असं रील स्टार आहे तो. हॅलो त्यानं थोडा आवाज, मॉनिटरला आवाज कमी पडतो, माग भरपूर आवाज आहे. आवाज वाढवा म्हटले फक्त मॉनिटरचा वाढवायचा आवाज असा. बरं, नवऱ्याचं व्यसन सुटावं म्हणून तुळजापूरला गेले बरं का. कारण काय माहिती का, अलीकडं जिचा नवरा दारुडे असतो तिला माहिती संसार किती दुःखाचा असतो. जिचा नवरा दारू पिऊन मेला तिला विचार हे जीवन किती दुःखाचं असतं बरं का. म्हणून नेहमी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगत असतो, या भारुडाच्या माध्यमातून सांगत असतो, आणि विशेष करून तरुणांना सांगत असतो की बाबा हो, कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका बरं का. तंबाखू खाऊ नका, गुटखा खाऊ नका, सिगारेट ओढू नका, दारू तर अजिबात पिऊ नका बरं का. का माहिती का, कारण दारू पिण्यापेक्षा एक वेळ विष पिलेलं चांगलं बरं का. खरंच चांगलं, उद्या सकाळी घेऊन बघा, एखादं झाकण घेऊन बघा. दारूपेक्षा विष चांगलंय का, क्योंकि जहर खाने वाला अकेला मरता है. जहर खाने वाला अकेला मरता है, लेकिन दारू पीने वाला पूरे परिवार को बर्बाद कर देता है. म्हणून व्यसन हे कोणतंच चांगलं नाही. म्हणून आमचे कबीरदास महाराज म्हणतात, दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने पल्लों के दाम खर्च कर मुंह में मिट्टी पड़ जाती है. म्हणून जाम पर जाम पीने से क्या फायदा. दारू सकाळी पिलात संध्याकाळी उतरती का नाही, रात्री पेलात अर्ध्या रात्रीत उतरती. पण काय काय पठ्ठे असे ते म्हणतात महाराज आम्ही उतरूच देत नाही का, उशाखाली घेऊन झोपतो, उतरून कसे. परंतु दादून हे उतरणारे नशा करा, नशा उतरणारे करू नका दादून. नशा अशी करा चढत गेली पाहिजे. हो, ही साई भक्तीची नशा आहे दादांनो, साईच्या नामाची नशा आहे दादांनो. ज्याने ही नशा केली तो जीवनातून मुक्त झाला दादा. म्हणून जाम पर जाम पीने से क्या फायदा, आधी रात में उतर जाएगी. जाम पर जाम पीने से क्या फायदा, आधी रात में उतर जाएगी. तू एक बार साई नाम का प्याला तो पी के देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी, पूरी जिंदगी सुधर जाएगी. म्हणून नवऱ्याचं व्यसन सुटा म्हणून तुळजापूरला गेली. आलं बाई आमचं सासर. कुठे गेल ते सासरे? नवऱ्याचं व्यसन सुटा म्हणून तुळजापूरला गेली. आले का चुलत सासरे गेले बाई, गेले आता टाकून येतात बघा जाऊन. आले भाऊजी बस. नवऱ्याचं व्यसन सुद्धा म्हणून तुळजापूरला गेले. तुळजापूरच्या भवानी आईसमोर हात जोडला, त्या भवानी मातेसमोर पदर पसरला. त्या भवानी मातेला म्हटलं भवानी माते धाव आणि माझ्या नवसाला पाव. त्यावेळी ती तुळजापूरची भवानी माता तुळजाभवानी नवसाला पावली. म्हणून त्या तुळजाभवानीच्या नावानं 5 घर जोगवा मागते बरं का महिला मंडळ. जोगवा लक्ष्मीचा असतो, भवानी आईचा जोगा असतो बरं का. प्रत्येकानं जोगवा वाढा बरं का महिला मंडळ. आणला असला त्यांनी वाडा, ज्यांनी नसल आणला तशी काहीच जबरदस्ती नाही. ज्यांनी आणला असेल त्यांनीच वाडा, ज्यांनी नसल आणला त्यांनी शेजारने कोण उसना घेऊन कोणाला पण वाडा. नाही वाढला तर सकाळी तुमच्या डोसक्यात वावतील बघा. पुरुष मंडळ तुम्ही सुद्धा वाढायचं नाही तर तुम्हाला सकाळी सकाळी नुसते पातळ जुलाब घेटे गुडे किपळ गावाच्या कडेला. आईचा जोगवा जोगवा वागेला, आईचा जोगवा जोगवा वागेला, जोगवा जोगवा मागेला, आईचा जोगवा जोगवा वागेला. निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. महिषासुर मर्दनाला गुणी, ओह महिषासुर मर्दनाला गुणी. तापाची
करावया झाडणी विविध तापाचे करवया झाडणी भक्ताला देतो पावसी निर्वाणी ओ आई जोगवा जोगवा ई जोगवा जोगवा आई राजा ई जोगवा 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 ई जोगवा जोगवा आई आता एवढ्या रात्री आपण नाही का तुला? ए भक्ता इको कमी कर इको कमी कर ए भक्ता चहा नसला तर वडापाव पण चालतोय आई हॉटेली नाही तर इथं ए वडापाव नसला तर बिस्किटचा पुडा पण चालतोय आई दुकानदार सगळे इकडे झाले आई माझं एक कोड होतं कोड काय म्हटला भक्ता माझं अरे जर का तुझा घोडा असेल जर का तुझा घोडा असेल तिकडं संभाजीनगरच्या बाहेर नेऊन सोड आई हा घोड नाही ग कोड होतं कोड लवकर लवकर विचार हा देवाचं नवीन वार आहे बरोबर त्यातल्या त्यात देवाचा सीझन चालू आहे हा रोज देवाला 2 कार्यक्रम असतात त्यामुळे लवकर लवकर विचार कारण एकदा का देवाचं वार गेलं की परत देवाला वार आणण्यासाठी 7-8 फॅन लावावे लागतात आई माझं पहिलं कोड असं होतं ए कसं होतं आई बोल माझं कोड असं होतं ए काय होतं आई बोल भक्ता आमच्या साऊंड सिस्टीम मला दादाच्या दारू कधी सुटल भक्ता हो माळ करीत किती कशाला बिचाराच्या मुळा उठलाय भक्ता पण काळजी करू नको साऊंड सिस्टीम वाल्या दादाची दारू सुटेल कवा ए सिस्टीम वाल्या दादाची दारू सुटेल पण जेव्हा त्याचा लिव्हर फुटल तेव्हा कायमचे सुटेल ए ए पण लोक इकडे तिकडं नवरा फेकून हाणीन बघ आई हा माझं दुसरं एक कोड होतं ए काय म्हटला भक्ता दुसरं एक कोड जरा सोपं विचार बरोबर आणि आपल्यातले आपल्यातच विचार हो कारण इथं बसलेली माणसं मला चॅप्टर दिसतात उभं राहिलेली मला अति चॅप्टर दिसतात भक्ता जर का काही चुकलं हा ए भक्ता जर का काही चुकलं तुला आणि मला डांबरीनं ताणू ताणू हाणतील आणि हे काय आपली आळंदी नाही इकडं लवकर रस्ता सापडत नाही आई हा, माझं दुसरं कोड असं होतं काय होतं आई बोल भक्ता आई बोल काळी कोंबडी पांढरा अंड काय देते भक्ता हो तुझं काय वायरी बिरी तुटल्यात का काय डीपी जळालाय तुझं काय विचारतोय काय म्हटलं काळी कोंबडी पांढरा अंड काय देते पांढरा अंड का देते भक्ता देवाच्या अंगातलंच गेलं येते की नाही मला नाही वाटत एवढा आठवडा देवाच्या अंगात येईल म्हणून काय म्हटलं काळी कोंबडी पांढरा अंड काय देते पांढरा अंड का देते एक काम कर भक्ता उद्यापासून तू दी यार मी कसा देऊ अरे मग डेली बिचार देऊ दे ना तिला पण काय देते भक्ता असल्या हलकट प्रश्नाचे उत्तर द्यायला तुला काय देऊ पोल्ट्री फार्म मध्ये कामाला वाटलं वगैरे पण काळजी करू नको देवाकडे तोडगा आहे एक काम कर भक्ता हा 3.5 मीटर कापड घे घेतलं त्याच्या 4 घड्या घाल घातल्या. त्यामध्ये 5 किलो हिरवं लिंब टाक 5 किलो टाचण्या टाक 5 किलो गुलाल टाक 5 किलो अगरबत्ती टाक सगळं गठोडं बांध आणि तुझ्या कोंबडीच्या गळ्यात बांध बांध ए आई अरे वजन कोंबडी मरण ना हे भक्ता हे सोपं आहे की रे जर का तुझी कोंबडी वजन मेली ए भक्ता जर का तुझी कोंबडी वजन मेली मग मला सांग पांढरा अंड द्यायचा कुठं प्रश्न राहतो ते पण आहे खरं देवाला वेळेत काढतो हे रे आई माझं तिसरं एक कोड होतं भक्ता हो ए भक्ता हो तुला काय संभाजीनगर कारण सप्ताह कमिटीनं गुत दिले का काय रे? नाही आपले संदीप पाटील विचारा म्हणले बरं विचार आई सांगू ना सांगावं लागतंय पैसे घेतले विचार आई आ खरं विचारू ना खरंच विचार त्याशिवाय पैसे देणार नाहीत बघ बर विचार आई बघता जास्त लाडाले लोक नाही तर फटके खाशील आई हा माझं तिसरं कोड असं होतं हे काय होतं आई बोल बघता आई बोल वेळेवर पाऊस का पडत नाही ते बघ बघता हो तुझं का डीपी बीपी जळालाय का काय झालंय काय तुला मला सांग आता ऋतू कोणता चालू आहे हिवाळा हिवाळा चालू आहे मग हिवाळ्यामध्ये पाऊस काय तू टाकले पप्पन ठुलत आई पावसाळ्यात कुठं पडायला आहे खरे बघता तुझं हा पाऊस वेळेवर पडा ना हो ना
उन्हाळ्यात पडतो पण पावसाळ्यात पडणं उलटी गती झाली उलटी. लोकांना विचारलं असं का होतंय? का होतंय? लोक म्हणतात लोक बिघडली. लोक म्हणतात लोक आता नेमकं कोणते लोक बिघडले? लोक म्हणतात महाराज दिवस पहिल्यासारखे राहिले नाही. नाही. दादानो दिवस पहिल्यासारखेच आहेत, फक्त लोक पहिल्यासारखे राहिले नाहीत आता. काही लोक म्हणतात निसर्ग कोपला. दादानो निसर्ग नाही कोपला, आज माणसाच्या आतला माणूस झोपलाय. निसर्ग बदलत नसतो, निसर्ग बदलायला काय माणूस आहे का? माणसाची जात बदलते दादानो. बघता हो. आज निसर्ग असा का करतोय? का करतोय? बघता हा. हे हो. गणपती मंडळाचा अध्यक्ष आहे तो. हो. गणेश मंडळाचा अध्यक्ष आहे, बरोबर ना? हो. हा मला सांग गणपती बाप्पाची आरती पाठ आहे का? नाही ना. लाज वाटते का तुला? गणपती बाप्पाची आरती पाठणार गणपती मंडळाचा अध्यक्ष बघता हो. गावाकडून वर्गणी जमा करतो हो. आणि गणपती बाप्पाच्या समोर पत्ते खेळतो. हो ना. काय हो म्हणतो? पडेल का वेळ पाऊस? नाही ना. मिरवणुकीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या समोर दारू पिऊन नसतो आणि मुहूर्तून म्हणतो पाऊस वेळेवर का पडून. बघता हो. देवाची जर भक्ती करायची असेल ना तर त्या भक्तीमध्ये सोंग चालत नाही हो ना. आणि ढोंगी भक्ती चालत नाही. नाही. दिखाव्याची भक्ती देवाला देवाला पावत नाही. म्हणून भक्ती करत असताना ओरिजिनल भक्ती असली पाहिजे. हो म्हणून मुखामध्ये नाव घेत असताना दादा अंतकरणामधली घाण पहिल्यांदा बाहेर काढली पाहिजे. आमचे एकनाथ महाराज म्हणतात आता साजणी झाली मी निसंग, विकल्प नवऱ्याचा टाकीला संग. निसंग होऊन भक्ती करायला सांगितली, विकल्प नावाचा नवरा सोडायला सांगितलं, दंभ नावाचा संसार टाकायला सांगितलेला आहे, वासना नावाची सासू आणि अहंकार नावाचा नवरा त्यागायला सांगितलं. दादूनो ज्या वेळेला ह्या अंतकरणातले काम क्रोध लोभ मद मत्सर षडरूपूंची घाण बाहेर निघते ना खऱ्या अर्थानं माणसाचा परमार्थ सफल होतो. दादूनो म्हणून अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. नाम घेता घेता माणसाचा देव व्हायला वेळ लागत नाही. म्हणून राम म्हणता रामाची होईजे आणि पदवी बैसुनी पदवी घ्यायचे. जर माणसाला हो देव व्हायचं असेल तर दादूनो काहीच करायचं नाही. पहिल्यांदा अहंकार टाकायचा. अहंकार कारण अहंकार पारमार्थातही चालत नाही आणि संसारात सुद्धा चालत नाही. म्हणून अहंकार सोडा. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आता साजणी झाले मी निसंग, विकल्प नवऱ्याचा टाकीला संग. काम क्रोध हे जोडिले मार्ग आणि केला मोकळा मार्ग सुरंग गा. नवविध भक्तीच्या नवरात्रा करुणपोटी मागीन ज्ञानपुत्रा. धरीण सद्भाव अंतरिक्षा मित्रा. दंभ संसार सांडजी नको पात्रा. आईचा जोगा मागून ठेविला जाऊन महाद्वारी नवस फेडला. एका जनार्दनपण देखला जन्म मरणाचा फेरा चुकविला. नाथ महाराज म्हणतात जन्म मरणाच्या फेरतून जर मुक्त व्हायचं असेल तर त्या जगदंबेची भक्ती करा. आणि भक्ती करा पण कशी करा? महाराज म्हणतात नवविध भक्तीच्या नवरात्रा. कीर्तनम श्रवणम यस्य स्मरणम पादसेवणम अर्चनम वंदनम दास्य सख्यम आत्मनिवेदात. ह्या 9 प्रकारच्या भक्त्या जो भक्त करतो महाराज म्हणतात त्याला ती जगदंबा त्याला साईबाबा साक्षात दर्शन देतात. हा सजीवनामध्ये साक्षात्कार येतो दादांनो. म्हणून या ठिकाणी माझ्यासोबत आले सर्व गुणजन कलाकारांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. तसेच या ठिकाणी वारकरी संस्थेचे काही विद्यार्थी जे मला टाळाला साथ करतात या विद्यार्थ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तसेच या कार्यक्रमासाठी ज्यांच्यामुळे येण्याच्या योगाला अध्यक्ष आहेत आमचे उपाध्यक्ष आहेत त्यांनी या ठिकाणी त्यांचा एक 2 वर्षापासून इथं आणण्याचा मानस होता. परंतु ह्या वर्षी ते माझ्या पाठीमागच लागून होते. म्हणले महाराज तुमचा पिछा सोडणार ना जोपर्यंत तुम्ही आमच्याकडे येणार नाही तोपर्यंत. पण त्यांनी त्यांचा मानस पूर्ण केला एकदा. त्यांच्यासाठी सर्वांना जोरदार टाळ्या वाजवा. आणि कार्यक्रमाला विशेष करून ज्यांची साऊंड सिस्टीम लाभलेली आहे उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आणि ऑपरेटर साऊंड सिस्टीमवाले त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. यानंतर एक सुंदरशी अशी या ठिकाणी छत्रपती शिवाजीराजांचं एक गीत होईल आणि त्यानंतर हा जनजागृती भारुडचा कार्यक्रम पुढे असा चालू राहील. आतापर्यंत जशी कार्यक्रमाला साथ दिली तशी शेवटपर्यंत साथ अपेक्षित आहे बरं का. फक्त उठून कोणी घरी जायचं नाही बरं का. मला यायला 3-3.5 मिनिटं वेळ लागू शकतो तोपर्यंत गीत चालू राहील बरं का. घरी कोणी जायचं नाही बरं का. महिला मंडळ रात्री माझा कार्यक्रम इकडं येवलेला होता. तिथं अशीच एक म्हातारी उठून घरी गेली. त्यामुळे म्हातारी खाली बस. म्हातारीनं ऐकलं नाही. म्हातारी घरी गेली. घरी गेल्या गेल्या म्हातारीला अटॅक आला. माझं सांगायचं का मी केलं, ऐकायचं का नाही तुम्ही ठरवा.
सुंदरसे गीत. आता फक्त बरं का मला अध्यक्ष 6 माणसं दे मला, 6. 30च्या पुढचे असावे आणि 70च्या अलीकडचे असावे. उठा या. चला लवकर ना. उठा तुम्ही उठा.